तुकोबराय सांगतात तेच पवित्र तेच सोवळी, कारण का ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, भाव इतका पाहिजे, भाव इतका पाहिजे की आपल्यासारखा नाही पाहिजे। पांडवांना तुम्ही वारीला असतात, आम्ही वारीला असतो, केशवबाबा वारीला असतात, किरणराव वारीला असता का नाही? हा महिनाभर भागवत महाराज हे आता नाहीत, आता पहिलं होतेच। भाव किती पाहिजे आणि अखंडपणाचा भाव काय असतो? मायबाप आपण ज्यांच्या परंपरेने चालतो ते गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर महाराजांचा, मोठ्या महाराजांचा भाव इतका होता की मोठ्या महाराजांचा भाव, मोठे महाराज ज्या वेळेला वारीला जायचे, वारीला जाण्याच्या अगोदर आपण तरी वारी कोणी प्रस्थानला जातंय, कोणी प्रस्थान झाल्यावर संध्याकाळी पोहोचतंय, कोणी माऊली निघाल्याच्या नंतर पुण्यात पोहोचतंय, कोणी सासवडला येतंय। आपली वारी अर्धवट वारी, पण सद्गुरू मोतीराम महाराजांची वारी ही वारी म्हणजे त्र्यंबकेश्वरापासूनची वारी। पण त्र्यंबकेश्वरला जाण्याच्या अगोदर मोठ्या महाराजांची फरशी अशी बांधायची की त्र्यंबकेश्वर पासून ते पंढरपुरातला काला होईपर्यंत आपला आपला अन्नधान्य आपल्या सोबत असायचं। आता आपण तरी सुदाम महाराज वाटण ताकाच्या बाटल्या घेऊन पितो, मोठे महाराज ताकाच्या बाटल्या घेत नव्हते। सकाळी आपलं जेवण आपणच बनवायचं आणि दिवसभर आपल्याच शबनम मध्ये वागवायचं, म्हणजे आपल्याच म्हणजे सोबत असणाऱ्या एखाद्या शिष्याच्या जवळ आपली शबनम ठेवायची आणि त्या शबनम मध्ये स्वतःचा डब्बा, स्वतःचं पाणी, जे पाणी आपल्या ठेप्यावरून घेतलंय तेच पाणी ते महात्मे लोक प्यायचे, नाही तर आपल्यासारखं नाही। चहा कुणाचाही प्यायचा, कोणी वाटीत असलं की पुढे ट्रे आला, चहाचा कप उचललाच, तोंडाला लावलाच। बरोबर आहे का नाही बाबा? बरोबर आहे का नाही? कोणी बाटल्या, लोकांना पुण्य घ्यायचंच असतंय, पण आपण कष्ट करतोय, आपण त्या भगवंतासाठी भाव वतून घरचे कामधंदे सोडून आपण वारीला जातोय। पण त्या वारीमध्ये चालत असताना आपण कधी कुणाचं घ्यायचं नाही, कारण का घेतलं म्हणजे आपला भाव खचला, ज्याचा भाव पक्का झाला तो कधीच कोणाच्या गोष्टीला न हात लावता चालतो। आता आमचं काही जण पाहतात, आम्ही जरी घरून जरी घेऊन जात नसलो तरी किमान दिंडीच्या बाहेरचं आम्ही घेतही नाहीत आणि खातही नाहीत, आणि कोणी खात असतं त्याला आम्ही खाऊ बी देत नाही, अजिबात नाही। जे असल आपण कोणाच्या दिंडीत चला, ज्याच्या दिंडीत चाललो आपण त्याच दिंडीतलं अन्न सेवन करायचं, त्याच दिंडीच्या टँकरवाल्याला त्रास द्यायचा, मात्र इतरत्र दिंडीवाल्याच्या टँकरला जाऊन आंघोळीसाठी तुरमळ करायची नाही। अहो भाव इतका होता मोठ्या महाराजांचा, 1 महिना 1.25 महिना पुरल इतका अन्नधान्य आपल्या सोबत न्यायचे। रोजचा स्वयंपाक आपण आपल्या पालावरती करायचा, रोजचा स्वयंपाक दिवसभर आपल्या सोबत वागवायचा। सोबतच अन्न खायचं, इतरत्र कोणाला न मागायचं, ती अन्न खाऊन वारी करायची। कारण का मायबाप त्यांच्या अंतकरणामध्ये अखंडित भगवंताचा भाव होता। जसं आता आम्हाला तर काही जास्त संगती घडली नाही मोठ्या महाराजांची, पण काही तुम्ही मंडळी अशी आहात, मोठ्या महाराजांना जवळून पाहिलं, मोठ्या महाराजांची संगती करून पाहिलात, मोठ्या महाराजांच्या हातचा प्रसाद घेतलात, मोठ्या महाराजाच्या चरणाचं दर्शन घेतलात, हे तुम्ही सगळं केलेली मंडळी तुम्ही आहात। आम्हाला जितकी तुमची त्या महात्म्यांची संगत घडली नाही तितकी तुम्ही आमच्यापेक्षा काहीतरी 10-12 पटीने तुम्ही जास्त त्यांची संगती करून राहिलात। महात्म्याचा भाव एक वेगळा होता,
महात्म्याचा भाव एक निष्ठावंत होता. महात्म्याचा भाव हा अखंडित देवासाठीच होता. म्हणून भगवंतानी स्वतः गुरुय मारुतराव महाराज दस्तापूरकरांना स्वतः भगवंतानी आपल्यामध्ये विलीन करून घेतलं मायबाप. कारण का? आपल्यामध्ये विलीन करून घेण्यासाठी मारुतराव महाराज दस्तापूरकर यांच्या अंतःकरणामध्ये भगवंताविषयी भाव अखंडितपणाचा होता. म्हणून भगवंतांनी त्यांना आपल्यामध्ये विलीन करून घेतलं. विठाला विठाला आपल्यासारखा निष्ठानिष्ठीचा भाव झाला की निष्ठानिष्ठीच होत असते. त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जर जीव लावायचा असेल तर एकाच देवाच्या आवडीचे व्हा आणि एकच देव आवडीचा ठेवा. इतरत्र कोणीही देवाचा लाड करत जाऊ नका. जे काय करायचंय ते आपण आपल्या देवासाठी करायचं. पहा, गवळणी देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. याच प्रमाणात बघा सद्गुरु मोठीराम महाराज देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. गुरुरे मारुती महाराज दस्तापूरकरांनी याच प्रमाणासाठी बघा देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. गुरुरे सोपान काका महाराजी सादगर त्यांनी सुद्धा बघा देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. अहो कितीतरी महात्म्य आहेत पहा. आपल्या जवळचेच अण्णा महाराज दैठणकर, काय नव्हतं त्या महात्म्यांपाशी, सगळं काय होतं, पण फक्त आणि फक्त गंगेच्या तीरावरती ज्ञानेश्वरीचे पारायण घडावेत हीच मनामध्ये एक संकल्पना होती. म्हणून देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. आता आपल्या गावची लाडकी हरी चैतन्य बाबा, आता माझ्यापेक्षा तुम्ही अजून जवळ आहात बाबांच्या. बाबांना काय कमी, बाबांना काय गरज आहे? तुमचं आमचं कल्याण करण्याकरता बाबा कुठूनच्या कुठवर येतात, इकडे येतात आणि आपल्यासारख्याला चांगल्या सन्मार्गाला लावतात. ते सुद्धा बघा देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजेला. हे असे जे संत महात्मे आहेत, हे संत महात्मे आपल्या देवाशी एकनिष्ठ आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात ते कसे आहेत? पवित्र सेवई